हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुम्ही कशी आहात? मी बरी आहे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी सकाळी स्वयंपाक करत आहे. बघा मित्रांनो, आता कांदे टाकले, अद्रक लसणाचं पेस्ट टाकायचे टाकून अद्रक लसणाचं पेस्ट टाकलेली. मित्रांनो, तिखट मीठ घालून घेते. हळद आणि स्वादनुसार मीठ घालून घेतली. तर आपलं मसाला पेस्ट तयार झालेला आहे. बघा, चांगल्या प्रकारे शिजून पण गेलेला. आपण आता याच्यामध्ये अंडे घालूया. हे बघा मित्रांनो, अंडे 2 आणि 3 अंडे मी घालून घेतली. कारण की माझी मम्मी तर नॉनव्हेज वगैरे खात नाही, फक्त मीच खाते अंडे. तर हे 3 अंडे बनवत आहे. आपण आता झाकून घेऊया आणि अगदी 5 मिनिटात आपण भाजीला उतरूया. बघा, चिली आणि सकाळी नंतर चिली आणि ही तिखट मीठ स्वादानुसार टाकली. तर मी सिंपल तरीकेने ही भाजी बनवली अंड्याची. मी माझ्यासाठी आणि मम्मीसाठी चवळीची शेंगा बनवलेलं. सकाळी पोळी वगैरे झालेली आहे. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे आपल्यासाठी अंड्याची भाजी बनवते. तुम्ही कशा प्रकारे बनवता मला नीचे कमेंटमध्ये सांगा. मी अंड्याची भाजी तर बनवली. आता मोठी मम्मी आलेले आहेत, त्यांची केस वगैरे करून देते आणि मी सुद्धा आता तयारी वगैरे करते. तर बघा, मोठी मम्मी त्यांची केस वगैरे देतात. हे अपंग आहे, तर त्यांची केस वगैरे करायला जमत नाही, तर मी करून देते. माझ्या मोठ्या मम्मीची ताई आहेत सर्वात मोठी. स्टूलवर बस होती, स्टूलवर ना तू कोणती बदल मी उभी ना करून देता करून दे. कायची शिशी तारीख दवाई ताकद आहे, खाऊ भात नाही खाय कसा खाता पैसे. आईचे केस वगैरे झाले कर्मचारी. आता मी आंघोळ करते, कारण की माझ्या पायाला सुद्धा दुःख झालेलं आहे. तुम्हाला दाखवते मी. माझ्या मम्मीने मला स्कूटीवरून पाडले म्हणजे आमची स्कूटी गिट्टीवरून अशी स्लिप झाली, तर माझ्या पायाला लागलेली. तर तुम्हाला दाखवते मी की माझ्या पायाला किती लागलेलं आहे. मी काल डॉक्टरकडे गेली, तर इंजेक्शन वगैरे दिलं मला वगैरे, पण तुम्हाला दाखवते मला किती लागलं. तर मित्रांनो, हे बघा, एवढे लागलं मला. इथं पावडर वगैरे लागलं नाही. 2-3 महिने 3 महिन्याचं. हां. तर मित्रांनो, हे बघा बघा, एवढं लागलं. तर खूप प्रॉब्लेम होते चालायला, टोक वगैरेच आहे. तर आणि हे बघा, एवढे सारे औषध, ही एक औषध, ही औषध, ही लिक्विड आणि ही पावडर आणि ही गोळ्या दिलं आरामसाठी आयुर्वेदिक. आणि हळदी, आयुर्वेदिक नॅचरल हळदी आणि तेल, खोबरा तेल मी मिक्स केली
आणि मलम ट्यूब पण सुद्धा एवढे औषधी मला पायाला लावलेले. त्यांना थंडी वाटायची लागली तर मी बघायचं कढी आता भाजी बनवली, भाजी पण बनवून झालेली आहे. आता पोळीसोबत मी अंड्याची भाजी भूक लागली तर खात आहे आणि मला नीट बसायचं नाही जमत. तर बघा इथं मला लागलेलं आहे. तर मी आता जेवण करत आहे. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. माझं जेवण झालेलं आहे. जेवण तर माझे झालेले आहे. पण आता हात पायाला पण दुखा आणि हाताला पण इंजेक्शन घेतलं तर खूप त्रास होत आहे. तर आता मी बघते फ्रीजमध्ये बरफ झाले की काय नाही हाताला. इथे खूप इंजेक्शन घेतलं मी टीटीच्या. मित्रांनो हे बघा इथं बरफ बनायला ठेवलेली होती मी. मला बरफ काढू आणि हाताला लावून बघूया. निघालं बघा मित्रांनो, निघालं बरफ. आता बाकीच्या ठेवून देते. बरफ वगैरे खात वगैरे मी इथं. हाय थंड. खूप थंड आहे रे बाबा, खूपच थंड आहे रे. नाही बघा इथं लावून येत आहे मी. इथे इंजेक्शन दिलं तर हाय. हो तर मित्रांनो, ही आहे माझी मम्मी. तर आज मम्मीचा बड्डे होता 5/12/1960. तर आज पूर्ण 64 वर्ष झाले. तर आज आमच्याकडे काही पैसे पर्याप्त नसल्यामुळे मी मम्मीसाठी केक वगैरे काही आणली नाही, कारण की आपल्याकडे पैसे नसल्यामुळे. तर मित्रांनो हे बघा, आज केक तर नाही आला तर आपण बड्डे साजरं केलं नाही. पण हे बघा माझ्या काकूनी हे गुंज आणलं. तर आपण ह्या गुंजानेच मम्मीची गोड करू. आणि हे बघा आता हे गुंज बनवले. पहा कशा प्रकारे गुंज. तुम्ही कशा प्रकारे गुंजी बनवता सांगा. हे बघा गुंज, ही मैद्याची गुंजी आणि इथं तीळ आहेत. आतमध्ये गोड गोड तीळ आणि काकूने आणून दिली. आणि ही आलू भजी पण आणून दिलं बघा माझ्या काकूने. तर आपण आता आज तर काही बनवलाच नाही, तर आपण गुंजानं मम्मीचं गोड तोंड करूया. मी आपल्या मम्मीला गुंजा चालत आहे. हॅपी बर्थडे मम्मा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तर मित्रांनो आपण गुंजाने आता मम्मीचा हॅपी बर्थडे मनवत आहे. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या गुंजा खायला. तर आता आपण अशा प्रकारे मम्मीची हॅपी बर्थडे बनवला. आज गुंजाचे गोड तोंड करून सारे. तर तुम्हाला तर माहिती आहे माझ्या घरी मम्मी आणि मीच आहे. हे बघा माझी मम्मी आणि मी. तर मित्रांनो मी पण गुंजा खाऊ का मी? मित्रांनो गुंजा खायचे की नाही तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. कारण की मी तुम्हाला सकाळला सांगितलं की मी गाडीवरून पडली तर माझ्या पायाला चोट लागलेली आहे. तर ते पुराणे जमान्याचे आजी आजोबा म्हणतात की आपण गुंजा खाल्ल्याने म्हणजे तीळ खाल्ल्याने ते पिकून जातात, म्हणजे त्यांच्यामध्ये पस वगैरे लागून जातात. तर हे खरं आहे की खोटं आहे? तर मित्रांनो सांगा मला कमेंटमध्ये. तर मी खायचे की नाही खायचे ते पण सांगा. पण मित्रांनो मला गुंजे तर खायचे आहे. तर मी खाऊ की नाही मला म्हणजे मी माइंडमध्ये सोचत आहे की मी खाऊ की नको खाऊ. कारण की माझ्या पायाला तर चोट आलेलीच आहे आणि पिकला तर आपत्ती येऊन जाणार.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आज मम्मीचं आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. तुम्हाला आवडलं आहे का? तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवूया. आणि मित्रांनो, तुम्ही पण माझ्या मम्मीला विश करा. कोण कोण विश करतात तर मी म्हणजे नीचे कमेंटमध्ये बघणार आणि त्यांचे रिप्लायसुद्धा देणार. तर मित्रांनो, आज माझ्या मम्मीचं फायनली बर्थडे आहे. तर मला कमेंटमध्ये विश करा कोण कोण, आणि माझे व्हिडिओ कुठून बघतात ते पण सांगा. आणि मित्रांनो, चला बाय बाय.